चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात होते। अजय चौलकर आणि अजिंक्य वैती ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघाकडून पाहायला मिळते। शिवराय 11 थल चालमाला संघाचा गोलंदाज परशुराम कोळी बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केलाय अजय चौलकर, डावखुऱ्या हाताचा फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा स्टेअर केलंय त्या चेंडूला, गलीच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, काहीसा डेंजर एंड कडे होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कुणाल हातनी होता, त्याने मात्र चांगलं बॅकअप केलंय आणि त्याच नंतर निर्धाव चेंडूची सांगता परशुराम कोळी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय। फ्रंट फुटचा नो। चला, तिसऱ्या पंचांना रेफर केलंय। चला, ऑनफिल्ड डिसिजन जो काही असेल तो पंचांनी ग्राह्य पकडायचा आहे। चला, दोन्ही ऑफिशियल पंच जो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो ग्राह्य पकडायचा आहे। तिसऱ्या पंचांना काहीसा फुटेज क्लिअर नाहीये। चला, परशुराम कोळी गोलंदाजीसाठी सज्ज, डावखुऱ्या हाताचा फलंदाज। आयोजकांना विनंती आहे की आपण ती समोरची लाईन मारून घ्या। सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय। अजय चौलकर डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, परंतु आता मात्र चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी करतोय तो परशुराम कोळी, मॅन फ्रॉम वर्सोली। सुंदररित्या गोलंदाजी करतोय आज मात्र कोळी प्रीमियर लीग मध्ये सुंदररित्या बहारदार कामगिरी थल चालमाला या संघाकडून खेळत असताना पाहायला मिळते। परंतु या वेळेसचा फटका 440 चा झटका, 6 धावांसाठी षटकार। मधून एक नेत्रदीपक फटका आपण पाहिला, एक मॅक्सिमम फटका, परंतु बघूया परशुराम पुन्हा एकदा सज्ज,
चांगला चेंडू, आता मात्र कमबॅक केलंय. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा. अजिंक्य वैती डेंजर एंडकडे होता, परंतु जास्तीची घाई केली. चैतन्य हातनी होता तिथे, बॉल कनेक्ट केला नाहीये, त्या कारणास्तव आपण पाहतो चांगलं बॅकअपिंग पाहायला मिळते. तोपर्यंत निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने कामगिरी. 5 चेंडूंचा खेळ झालाय. पॉवर प्लेचं P1चं षटक आहे. शेवटचा एक चेंडू येणं बाकी. समोर फलंदाज अजय चौलकर. यावेळेचा चेंडू नेत्रदीपक फटका, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, या प्रकारे सूत्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा इथे समाप्त खेळ होतोय आणि या पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनबाद 10 धावा. यस, पहिले षटक समाप्त झाले होतं. चांगले षटक या ठिकाणी गोलंदाज परशुराम कोळी यांनी डाऊन केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने परशुराम पाटील त्याने चांगलं षटक टाकलं होतं. जरूर त्याच्या एका चेंडूवर चौकार गेला, नंतर षटकार गेला, परंतु अजय चौलकर कर्णधार आहे स्वतःचा. अशा वेळेला एकाच सिंगल डबल्स किंवा 4 डॉट जाणं हे अतिशय खराब कामगिरी आहे. याच दरम्यान आपण थोड्याच वेळामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिली पायलट होण्याचा ज्याने मान पटकावला आहे ती आमची गुड्डी म्हणजेच कृतज्ञ हाले यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं सुद्धा मी आता सध्या शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत करतो, या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आणि ते आपला वेळात वेळ काढून खास ड्युटीला जायच्या आपल्या या कोहली प्रीमियर लीगसाठी थांबलेले आहेत आणि या स्पर्धेसाठी ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत. कृतज्ञाजी हाले आणि या स्पर्धेसाठी त्या थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. चला, दुसऱ्या षटकासाठी पवन कोंडाजी याच्या हातामध्ये स्वतः संघाचा कर्णधार पवन कोंडाजी गोलंदाजी सज्ज झालेला आहे. अजिंक्य वैतीला मात्र आपल्या अस्तित्वाला जागावं लागेल. आपली जी कार्यक्षमता आहे त्याला माहिती आहे आपण काय पद्धतीचे खेळाडू, तशा पद्धतीने खेळ त्याला आज मात्र या प्रदीप स्पोर्ट्स साखर संघासाठी करून दाखवावा लागेल. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने तटावतोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. जितेश पाटील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव मात्र घेण्यापासून रोखू शकत नाहीत. आपण बघतोय या ठिकाणी प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आमच्यात साखरकर ब्रदर्स सारखाच, म्हणजे आमच्या घरातल्या आम्ही ज्या पद्धतीने 4 भाऊ सर्व पद्धतीने एकत्र करत असतो त्याच पद्धतीने हा प्रदीप स्पोर्ट्स साखरचा संघ आपण सुद्धा बघतोय. हे 4 भाऊ अतिशय चांगल्या पद्धतीने, त्यांची एक बहीण, अशा पद्धतीने त्यांचं कुटुंब, परंतु दुर्भाग्यवश प्रदीप त्यांना मध्येच सोडून गेला आणि तदनंतर त्याच्या आठवणी कायमच्या चिरतर मनामध्ये ठेवून त्यांनी या ठिकाणी मार्गक्रमण केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते प्रदीप स्पोर्ट्स साखर हा संघ गेले कित्येक 20 ते 25 वर्ष आपण बघतोय, नेहमी 20 वर्ष कमीत कमी बघतोय की प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाने ते कोणत्याही ठिकाणी मॅचेस भरवतात. असे जनार्दन नाकवा, राजन नाकवा आणि दत्ता नाकवा यांचं कौतुक करावं लागेल तिन्ही भावांचं. उलटा चेंडू अजय चौलकर, क्या बात है, नजाकत भरा ये स्ट्रोक. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमा रेषेच्या पलीकडे. अतिशय जबरदस्त असा हा देखणा षटकार. उपस्थित झालेत एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो, 40+ उत्कृष्ट खेळाडू, त्यांचं स्वागत या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने. पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. अजय मारण्याचा प्रयत्न करत होता, सिंगल घेतली जाते, परंतु हे क्या हुआ? ओ माय गॉड, व्हॉट अ, काय घडणार या ठिकाणी? अजिंक्य वैतीला माघारी परतावं लागेल का? अजयने थोडीशी हाराकिरी केली. धावेची गरज होती का ऋतिक? या धावेची गरज होती का हा प्रश्न नंतर नक्कीच विचारला जाईल, कारण अजिंक्य वैती हा असा खेळाडू आहे ना जो मैदानात राहिला उभा राहिला तरी कमीत कमी धावा 50वर तो सहज एकटा धावा काढू शकतो 2 ते 3 षटकामध्ये, असा हा खेळाडू आहे. परंतु अजयने मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि आता मात्र थर्ड अंपायरच्या सुप्रीम कोर्टात हा निर्णय गेलेला आहे. हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टाकडे निर्णय गेलेला आहे. बघूया काय होणार, काय घडणार, काय बिघडणार. परंतु जर अजिंक्य वैती मैदानात सुखरूप राहिला तर अजय चौलकरला मात्र थोडासा सुटकेचा निश्वास घ्यावा लागेल मिळेल. परंतु फलंदाज इट्स आउट, फलंदाज बाद धावचेच्या रूपामध्ये. अतिशय चांगली चलाखी दाखवलेली ती पवन कोंडाजीने. फलंदाज बॅक टू द डगआउट.
त्याला पण तो सध्या अस्तित्वाला जागावं लागेल. त्याची जी क्षमता आहे ना ती दाखवावी लागेल आज या मैदानामध्ये. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एम डी वॉरियर संघातर्फे 6 चेंडू 6 षटकारांची आतिषबाजी केली होती. तीच फलंदाजी त्याच्याकडून अपेक्षित केली जाते प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाच्या व्यवस्थापनाकडून. अजय चौलकर यावेळेला मारतोय जोरकस चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चैतन्य हातनी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चैतन्य हातनी म्हणजे एक धनानाती असा घडानाती फलंदाज आहे, खेळाडू आहे, जो गोलंदाजी फलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर असतो. परंतु आज त्याला मात्र गोलंदाजीची धुरा व्हायची संधी मिळालेली नाही आहे. दुसऱ्या षटकात अद्यापर्यंत आपण बघतो 1 षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या तब्बल 9 धावा झालेल्या. त्यांनी धावफलकावर आमचे गुणलेखक बेस्ट गुणलेखकांपैकी एक शुभम कानमोरे सांगतात की 19 रन्स ऑन द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ बिग 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 अजिंक्य वैतीज विकेट. अक्षय पाटील चेंडूचा टप्पा न बघता त्याच्यापर्यंत न पोहोचताच मारण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आलेला नाहीये आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आहे. कोणत्याही प्रकारे धाव नाही आहेत त्याच्यावर आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे 19 धावा. आउट ऑफ द ऑफ स्टंप जोरात मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. आज मात्र अक्षयला थोडस कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 19 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. तिथून तुला उचलायला लागेल कोणाला तरी ना. लॅपटॉप बघा वायर नाही खाली. पोहलेला आहे. 2 षटकांचा खेळ 19 धावा धावफलकावर. धन्यवाद विकास सर. 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावरती लागतात. चैतन्य हातने येतोय गोलंदाजीसाठी. अद्यापपर्यंत बघूया 3ऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय. आपण पाहतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ फलंदाजी करतोय, तर गोलंदाजीसाठी आपण पाहतोय शिवराय 11 थल चालमाला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 3ऱ्या षटकासाठी चैतन्य हातने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेच्या चेंडूवर स्टँड अँड डिलिव्हर्ड यूज अँड हँडसम प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक षटकार. स्लॉट मध्ये फेकला चैतन्याने आणि त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवला. अजय चौलकर हा नावाचा ब्रँड इथे सिद्ध केलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात मित्रांनो 25 धावा. चांगल्या प्रकारे धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये चांगल्या प्रकारे 50+ धावसंख्या करण्याचा मनसुबा दिसतोय अजय चौलकर याचा खराब कॉल मुले अजिंक्य वैतीला माघारी परतावं लागलं, परंतु ती सर्व काही धुरा आपल्या फटक्याने तो सिद्ध करतोय मैदानावरती. मी आहे तोपर्यंत इथे सामना टिकू शकतो, परंतु दुसऱ्या डावामध्ये सिद्ध करून दाखवतोय चैतन्य हातनीकडे सुद्धा चांगल्या प्रकारचे त्याच्या भात्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे वर्सटाईल गोलंदाजी आहे. एक चेंडू तुझा तर दुसरा डाव माझा, अशा प्रकारे ब्रह्मास्त्र वापरलंय क्रिकेटमधील. बघूया पुढील चेंडू अजय चौलकर साठी सज्ज होतोय चैतन्य. यावेळेच्या चेंडूला स्टेअर केलंय. चेंडूला 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी 4.
चेंडूंचा सामना केलाय चैतन्य हातनीने. हातनीचा अजय चौलकर याने पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच नंतर निर्धाव आणि त्याच नंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिला तर नेत्रदीपक चौकार. आपल्या बॅटचा जलवा आज मात्र अजय चौलकर नावाचा ब्रँड इथे सिद्ध करतोय. मॅन फ्रॉम थेरोंडा आज मात्र वर्सटाईल फलंदाजी, संघाचा सरसेनापती आज मात्र लढतोय. कर्णधार आहे संघाचा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा, परंतु आज मात्र आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध करतोय. एक नावाचं वादळ इथे घोंगावलंय मैदानावरती, तलवार क्रीडांगणावरती. बघूया परंतु तसं उत्तर देणार का चैतन्य. आखो टप्प्याचा चेंडू, स्टँड अँड डिलिव्हर्ड, यूज अँड हँडसम प्रीवर क्रिकेटिंग स्ट्रोक 6 धावांसाठी मॅक्सिमम. धावपलकावरती लागले आहेत. आता मात्र वादळ मात्र घोंगवतोय आज मात्र तलवार या क्रीडांगणावरती. अजय चौलकर नावाचा ब्रँड इथे सिद्ध होतोय. आज मात्र चैतन्य हातनीवरती तुटून पडलाय. आज मात्र कुठलाही नाश्ता न करता खेळतोय की काय. पुन्हा एकदा धिरकावून दिलाय आपल्या नावाचा ठसा. 440 चा झटका हा जातोय षटकार. याच्या नंतरचा सामना सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध गन वॉटर स्पोर्ट्स साखर. या दोन्ही पुन्हा एकदा साखरेच्या संघामध्येच सामना दिसणार आहे. परंतु या पुढचं जेव्हा पर्व असेल ना तेव्हा आपण आणखी प्रयत्न करू. साखरेचे कमीत कमी संघ एका ग्रुपमध्ये असतील याचा, त्यावेळेला लॉट्स तशा पद्धतीने बनवू. आता आपण तसं हे नव्हतं केलं, परंतु ज्या वेळेला पुढची लीग स्पर्धा होईल त्यावेळेला आपण तसा प्रयत्न करूया. बघता बघता तिसऱ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या मात्र आता धावफलकावर चांगल्या पद्धतीने बघायला मिळते. 42 धावा. दोन्ही संघ पेनल्टीवाले आहेत, त्याच्यामुळे पेनल्टी सध्या कट करण्यात आलेली आहे दोन्ही संघांची या मॅच पुरती. आजच्या दिवसातील पेनल्टीवाले आहेत त्यांना लीग स्पर्धेपुरतीच आहे. जर क्वालिफाईड झाले म्हणजे उदाहरणार्थ साईबाबा बोडणी आणि साखरकर ब्रदर्स या दोन संघांना शेवटच्या दिवशी पेनल्टी आता संपलेली आहे त्यांची. साहेब सॉरी, बॉस फायटरला पेनल्टी नव्हतीच ऑलरेडी. साखरकर ब्रदर्स आणि बॉस फायटर हे दोन संघ आतापर्यंत पोहोचलेले आहेत. बघूया नंतरचा संघ कोणता असेल. तिसरा संघ अजून भरपूर वेळ आहे त्याच्यासाठी. बघूया. सामने फटाफट चालवायचे आहेत आपल्याला. आज संपूर्ण कमीत कमी 4 षटकांमध्ये अद्यापही 3 सामने. धावसंख्या आहे ती 42 रन्स ऑन द स्कोअर बुक. शेवटचं षटक या ठिकाणी मैदानात कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. प्रथम भाबीकडे सुद्धा क्षमता आहे दोन्ही साईडला चेंडू कट करण्याची, परंतु आज त्याला वाराच्या अपोजिट गोलंदाजी करताना कशा पद्धतीने तो गोलंदाजी हाताळेल ते आपण बघणार आहोत. पहिल्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु नंतर त्याला थोडासा शतरक्षणाचा फटका बसला होता त्याच्या गोलंदाजीला. परंतु आज या महत्त्वपूर्ण सामन्यात त्याला गोलंदाजीची मगाच्या सारखीच गोलंदाजी आता करून दाखवावी लागणार आहे. याच्यानंतर आणखी तब्बल 3 सामने असणार आहेत. आजच्या दिवसातील हा 7वा सामना. या साल्टी पलटी बंदात मुन्नाच्या भाषेमध्ये तशा प्रकारचा हा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप करण्याचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु रिव्हर्स स्वीप करण्यापेक्षा जरी स्ट्रेट बॅटने जरी आपण लॉंग ऑफ किंवा वाईडिश डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा लॉंग ऑन या क्षेत्रामध्ये षटकार सहजरित्या जातात हे बघितलं होतं. मात्र एक धाव लेग बायच्या स्वरूपात मिळाली. बघूया आता अक्षय पाटील. आता 2 चेंडूंचा अद्यापपर्यंत त्याने सामना केलेला आहे आणि धावसंख्या मात्र त्याला काढता आलेली नाहीये. डावखुरा आणि लेफ्टी अँड राईटी असं कॉम्बिनेशन जर असेल तर संघाच्या कर्णधाराची गोलंदाजाची भंबीरी उडत असते. क्षेत्ररक्षणामध्ये सतत बदल करत राहावी लागत असतात. प्रथम भाबी एक नवोदित असा गोलंदाज जागृती थळ संघाला बिलॉंग करतो. टायमिंग लावलेला आहे. जर आपला काही सेकंदाच्या आत काही मिनिटं शिल्लक होती, परंतु 4थं षटक आहे त्याच्यामुळे टायमिंगमध्ये मॅच झालेली आहे. आहा, चांगला चेंडू. यष्टीरक्षक मात्र चकतोय. अशा प्रकारची चेंडू थांबवणं गरजेचं असते, परंतु पंचांचा इशारा तो 22च्या रूपामध्ये आणखी एक धाव, अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसा मात्र आता मात्र चॅलेंजेबल धावसंख्या आली. 4-4.
44 40 मधला 44 0-0 बाजूला केले तर 44 अशी धावसंख्या धावफलकावर दिसते. परंतु अद्यापही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. दोन्ही धावा आहेत ना, कौतुक करावं लागेल ऋतिक प्रथम भाबीचं. दोन्ही चेंडूवर लेगबायच्या रूपामध्ये म्हणजे त्यांनी अजूनही एकही धाव खर्च केलेली नाहीये. मागच्या इनिंग्समध्ये सुद्धा तशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. क्या बात आहे, बहुत बढिया. हे नॅचरल विकेट आहे ना, त्याला या असल्या गोलंदाजांना खरोखर एक पूरक अशी गोलंदाजी सुद्धा होते. चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला होता, स्वतःचा नॅचरल लेग ब्रेक केला होता, परंतु डावखुऱ्या फलंदाजासाठी एक डोकेदुखी ठरणारा ऑफ ब्रेक पद्धतीचा हा चेंडू निर्धाव गेलेला आहे. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी प्रथम भाबीची बघायला मिळते. परंतु या वेळेला अजयच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रेट डाईव्ह बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाला चकवून गोलीच्या वेगाने लॉंग ऑफ सीमारेषा पार अप्रतिम असा हा चौकार. जय चौलकरने केलाय आणि अप्रतिम लाजवाब 45 रन्सची या ठिकाणी त्याने खेळी केलेली आहे. क्या बात आहे. जर अर्धशतक जर आपण केलं तर मात्र राकेश चव्हाण 52 वर्षाचे होणारे राकेश चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला 5200 रुपयांचं पारितोषिक कमावण्याची ही संधी आहे त्यांच्याकडून, ते येतील तेव्हा. क्या अतिशय चांगला चेंडू. पुन्हा एकदा एक धाव तर काढली, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का? यस, धावण्याचा प्रयत्न आणि काय स्ट्रोक केलाय आणि लाजवाब त्याचं कलेक्शन. फलंदाज अजय चौलकर माघारी परततोय. बाद, बॅक टू द डगआउट. ओम धरणे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता. काही चेंडूच कलेक्शन केलंय. चेंडू जेवढ्या वेगात उचलला ना त्याही पेक्षा वेगात आणि अचूकरित्या यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फेकला त्याने आणि यष्टीरक्षकाने सुद्धा अतिशय चांगली कामगिरी करत तो चेंडू कलेक्ट केला आणि बेल्स उडवून लावल्या. आणि अनफॉर्च्युनेटली आणखी एक फलंदाज अर्धशतकापासून वंचित राहतोय. 47 47 45 अशा पद्धतीने धावा फलंदाजांनी बनवल्यात. राकेश चव्हाण यांचं पारितोषिक जे आहे 5200 रुपयांचं ते अद्यापर्यंत तरी अबाधित राहिलेलं आहे. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यानंतर धावफलकावर 49 लागतात, परंतु 49 मधल्या तब्बल 46 धावा एकटा अजय चौलकरने काढल्यात. म्हणजे काय फलंदाजी केली असेल बघा त्याने. परंतु काय सुरेख गोलंदाजी केली. वाऱ्याच्या विरोधात गोलंदाजी करताना एक धाव काढली, दुसरी धाव काढताना मात्र फलंदाज आणखी धावचीच्या रूपात बाद, लेगबायच्या स्वरूपात एक धाव. क्या लाजवाब गेंदबाजी है. प्रथम नामदेव भाभी अप्रतिम असं या ठिकाणी जबरदस्त अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी केली. किती धावा खर्च केल्या तर त्याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी. शेवटच्या षटकात 8 धावा आलेल्या आहेत नावावर, परंतु प्रथमच्या नावावर फक्त 5 धावा खर्च झाल्यात. विकेट सुद्धा नसली प्राप्त केली तरी आपल्या संघाला फ्रंट फूटवर आणून परत सामन्यामध्ये त्याने कमबॅक करून दिलेला आहे. असा हा प्रथम नामदेव भाभी, ज्याचा पप्पा सुद्धा अतिशय चांगला जागृती थळ संघाचा गोलंदाज होता. त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याची सर्व मुले चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी करताना आपल्याला नेहमी दिसत असतात. चला नाणेफेक करायची आपण या ठिकाणी. सँडी वॉटर स्पोर्ट्स मुना वर्सोलकर आणि त्याचा अपोजिट संघ विनोद वाटकरे यांचा गण वॉटर स्पोर्ट्स, दोन्ही साखरेतले संघ आहेत. साखर गावामधील जो क्रिकेटचा अतिशय वेडा संघ आहे, वेडा गाव आहे, क्रिकेटवर त्यांचं खरोखर अतोनात प्रेम आहे, असा हा साखर गावातील हा आणखी एक दर्जेदार संघ सँडी वॉटर स्पोर्ट्स आणि गन वॉटर स्पोर्ट्स या दोन संघांमधील हा सामना आपण बघणार आहोत.
साखर गावातील एक संघ मात्र अंतिम 8 मध्ये प्रवेश केलेला आहे. त्याने बॉस फायटरने अगदी बॉसच्या थाटामध्ये प्रवेश केलेला आहे. हे तिन्ही संघ आज आपण बघतोय साखर गावातले तब्बल 4 संघ, 6 मधील 4 संघ आज मैदानावर भिडताना दिसतात. उद्या सुद्धा त्यांच्या गावामधील 2 संघ आपल्याला मैदानावर भिडताना दिसतील. ते म्हणजे उलेशजी नाकवा, मुकेश नाकवा आणि दिनेश नाकवा यांचा. मुकेश, दिनेश आणि शैलेश या नाकवा उल्लेश, दिनेश आणि शैलेश नाकवा यांचा नाकवा वॉटर स्पोर्ट्सचा संघ. त्याचप्रमाणे प्रफुल्ल बानकर यांचा प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघ उद्याच्या दिवसात आपल्याला दिसणार आहेत. पाणी पाठवायचं आहे मैदानात. यस, स्वयंसेवकांना पाणी द्या. आमचे जगत सरकार या ठिकाणी उपस्थित आहेत. पाणी आज त्यांचा खरोखर थोड्याशा वेळ उपस्थित आहे. त्यांचे हल्ली बाहेर गेले होते त्याच्यामुळे त्यांनी फॉर्म भरला नाही, नाहीतर आज तुम्हाला त्यांचा खेळ बघायला मिळाला असता. थळगावचा जगत सरकार. जगत सरकार त्यांना थळगावचा का बोलतायत? कारण त्याने अप्रतिम, त्याबद्दल मुन्ना भाई माझ्यापेक्षा जास्त चांगलं विश्लेषण करू शकतील. जगत सरकार, थलगांव के जगत सरकार जिन्होंने 6 गेंदों में 6 छक्के लगाए थे अंडरम के मैच में। ऐसे हमारे खिलाड़ी, नाम है उनका नितांश कुंडल। जैन साखरकर के शुभ हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा। टीम ने सैंडी वाटर स्पोर्ट्स बनाम गन वाटर स्पोर्ट्स, एक तरफ है मुणाल वर्सोलकर और एक तरफ है विनोद वाटकरे। की आपण टॉस करून घ्यायचंय। यस कॅमेरामॅन फोकस करो। नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला मुणाल वर्सोलकर तर एका बाजूला पाहतोय विनोद वाटकरे। टेनिस कॉल, टॉस विन बाय सैंडी वाटर स्पोर्ट्स ऑन द टॉस। मुणाल सर डिसीजन on the toss and choose to ball first. पाटिल और उनका साथ देते हुए बैटर उनका सूरज कोहली और गेंदबाजी के लिए आते हुए थलगांव की जानिब से गेंदबाजी करते हुए अक्सर हमने देखा है आशंक साखरकर उर्फ खत्री नाम में ही दहशत है। स्ट्राइक पर बैटर लेफ्ट आर्म बैटर परशुराम पाटिल, नॉन स्ट्राइक पे सूरज कोहली। 24 गेंद 51 रनों का टारगेट, पहली गेंद डालने के लिए तैयार। पावर प्ले की ओर में पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद हवा में, फील्डर दोनों तू गे मी गे, दोघांचे भांडण तिसऱ्याचे लाभ और जीवनदान। यहां पर बैटर परशुराम पाटिल को 2 रनों के साथ इनिंग की शुरुआत करते हुए कोहली प्रीमियर लीग हम देख रहे हैं, न भविष्य न भूतो, बिना शुल्क इस प्रतियोगिता का आगाज करते हुए
रमा पाटील मित्र मंडल थल बाजार आयोजित जरूर यहाँ पर देखिए गेंद हवा में, फील्डर है वहां पर, ओहो प्रदीप हाले, और जरूर मैदान में भी हाले। तब तक अच्छा प्रयास किया था, कोशिश की थी। मैं गुजारिश करूंगा विकास सर, एक मेरा मत है कि ये जो टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है जिसमें 16 टीम मालक फ्री ऑफ कॉस्ट है, तो उनसे गुजारिश करूंगा ये फ्री ऑफ कॉस्ट है तो थोड़ी सी मदद इस प्रतियोगिता के लिए यहाँ पर उनके माध्यम से की गई है, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। और जरूर ऑफिशियल अंपायर रेफर लेते हुए चेक करते हुए कि ये थर्ड छक्का रोका गया या फिर उसे रोकने में कामयाब है। तब तक हम देखते हैं रमा पाटिल मित्र मंडल थल बाजार कोलीवाड़ा आयोजित इस प्रतियोगिता के लिए दमदार आमदार सबसे बड़ा योगदान हमारे सम्मानीय कार्य सम्राट महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा, जिनके माध्यम से इस कोली प्रीमियर लीग के लिए काफी बड़ा योगदान है, सपोर्ट है। ऐसे कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूंगा। जब तक दूध का दूध पानी का पानी यहाँ पर dreamscricket.in के माध्यम से दिया जाएगा। और विकेट जरूर यहाँ पर फील्डर थे आकाश सुड़को, कोई गलती नहीं और शानदार कैच। और आकाश सुड़को क्या खेलेगा बैटर मैदान पर, मूर्ति लहान कीर्ति महान ललित श्रीरंग कुल पे बल्लेबाजी के लिए आते हुए। ऐसे काफी मैदान थे जिन्होंने जिसमें इस खिलाड़ी ने अपना नाम बनाया है। ऐसे मूर्ति लहान कीर्तिमान ललित श्रीरंग कुल पे बैटर मैदान पर 51 रनों का टारगेट है। पहला और जारी है, अशांक साखरकर गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए। और इस बार देखिए आते ही बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास ऑन साइड में, वहां पर आकाश सुड़ को फील करेंगे, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 4 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला प्रगति पर 4 गेंद हो चुके। फिर से एक बार स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बल्लेबाज वर्सोली गांव से बिलोंग करने वाले बैटर परशुराम पाटिल उर्फ परचा। परशा, और इस बार परशा का बल्ला हल्ला करता हुआ गेंद लॉन्ग लेग बॉर्डर लाइन के पार, शानदार चौकार।
8 रन 1 विकेट के नुकसान पर, जबकि पहला और प्रगति पर कमाल की गेंदबाजी कर रहे थे गेंदबाज यहाँ पर आशांक साखरकर, और आशांक साखरकर गेंदबाजी करते हुए आखिरी गेंद डालने के लिए तैयार। ओहो, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास सफल हो गए बैटर परशुराम पाटिल, और इस बार डॉट गेंद की मोहर, ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर के बदलाव, स्कोर रुका हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। पाहतोय 8 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। तब्बल 51 धावांचं लक्ष समोर असताना 8 धावा धावफलकावरती लागल्यात। एक गडी बाद झालाय, सूरज कोहली सस्त्यामध्ये बाद झालाय, परंतु परशुराम आणि ललित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। निर्धारित 18 चेंडू आणि समीकरण आहे 43 धावसंख्येचं। 18 चेंडू 43 धावा बनवायचे आहेत आणि या सामन्यामध्ये कशा प्रकारे कामगिरी होईल दुसऱ्या षटकासाठी नवीन येणारा गोलंदाज रक्षण भगत येतोय गोलंदाजीसाठी। बघूया ललित कुलपे स्ट्राइक एंड वरती कशा प्रकारे फलंदाजी करणार। आता मात्र मित्रांनो पाहायला गेलं सुंदररित्या फलंदाजी करावी लागेल। सामना जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांवरती भर दिला गेला पाहिजे, तर या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवता येणार आहे। परंतु बघूया ललित कशा प्रकारे कामगिरी करतोय। अद्यापर्यंत 8 धावा लागल्यात, एक गडी बाद झालाय, मोठे फटके खेळू शकतो वन डाऊनला आलेला हा फलंदाज। परंतु बघूया गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करून दाखवतोय। राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, पहिला चेंडू दिशा से भटके, पहिला चेंडू काहीसा स्वर पद्धतीचा मारा, अवांतर स्वरूपाची धाव, 9 धावा स्कोर कार्ड वर पकडली गेली। आता मात्र चांगल्या प्रकारे धावसंख्येला एक धावसंख्येची मोहर उमटवली जाते स्कोर कार्ड वरती। रक्षण पहिला चेंडू काहीसा अवांतर स्वरूपाचा चेंडू फेकलाय, लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू धिरकवण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र पकडलाय सहजगत्या झेल आणि संपला इथे ललितचा खेळ। कोंडाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। आता मात्र जे काही करायचं आहे ते आपल्यालाच करायचं आहे या भूमिकेने मैदानाच्या आतमध्ये उतरलाय सरसेनापती। आता मात्र संघाचा सरनायक सरसेनापती आता मात्र कष्ट नव्हे तर काबाड कष्ट करावे लागतील सामना जिंकण्यासाठी। जे काही करायचं आहे ते मलाच करायचं आहे या भावनेने उतरले आहे पवन कोंडाजी। बघूया काय करून दाखवतोय आपल्या संघाची। धावफलकावरती धावा लागल्यात 9 आणि 2 गडी तंबूच्या आश्रयाला परत गेलेत। आता मात्र पवन कोंडाजी संघासाठी आपल्या काय करून दाखवतोय। स्ट्राइक एंड वरती खेळण्याचा मौका, समोर गोलंदाज आहे रक्षण भगत। यावेळेसचा चेंडू पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळले, दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर। हा मात्र बराचसा ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न रक्षण भगत याचा, परंतु तो प्रयत्न स्वतःच्याच अंगलटी आलाय आणि दुहेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरामध्ये। आता मात्र 51 धावांचा पाठलाग करत असताना 10 धावा धावफलकावरती लागल्यात। आता मात्र सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल ती पवन कोंडाजी याला। या वेळेसचा फटका 440चा झटका, हा जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, षटकार। रक्षण याने स्लॉट मध्ये चेंडू दिला पवन याच्या आणि त्याला थेट पार्किंग लॉट मध्ये पोहोचून टाकलं ते पवन कोंडाजी यांनी आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध करतोय। आल्या आल्या षटकाराने आपली चाहूल मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय पवन कोंडाजी। 16 धावा धावफलकावरती लागतात, अशा षटकार चौकारांची आतिषबाजी करण्यासाठी मी इथे आलोय हे त्याने दाखवून दिलंय पहिल्या चेंडूवरती। बघूया रक्षण सुद्धा नक्की कमबॅक करेल यात मात्र कोणतीही शंका नाही आहे। बघूया पुढील चेंडू, रक्षण टू पवन,
बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, परंतु या लढाईमध्ये जिंकतोय तो पवन कोंडाजीच्या बॅटमधून दुसरा वार, हा जातोय षटकार. दोन चेंडूवरती दोन मोठे फटके. पवन कोंडाजी नावाचं वादळ इथे मात्र तलवार क्रीडांगणावरती घोंगवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॅव्हलियन मधून सेट होऊन आलाय की काय, जणू काही असं वाटू लागले मित्रांनो. जे काही करायचंय ते मलाच करायचंय या भावनेने तो आलाय. संघाचा सेनापती तर सरसेनापती लढतोय मित्रांनो. अखेरची खिंड आपल्याला जिंकायची आहे या भावनेने आलाय आणि बॅक टू बॅक रक्षण भगतच्या गोलंदाजीवर प्रहार चढवलेत. 2 वार आणि ते सुद्धा तडी पार केलेत. तिसरा सुद्धा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. सुंदररित्या निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिलं. मातीच्या खेळपट्टीवरती बॅटिंग पॅराडाईज विकेट किंवा बॉलिंग पॅराडाईज विकेट दोन्हीकडे म्हणूया, सुंदररित्या खेळपट्टी आपण पाहतोय. दोन्हीकडे पोषक अशी ही खेळपट्टी. परंतु बघूया पवन पुन्हा एकदा या अवलेशा चेंडूवर अवे फ्रॉम द बॉडी, आपल्याच प्लॅन मध्ये फसला जातोय. रक्षण शरीरापासून दूर ठेवायचं आहे, पवनच्या रेंज पासून दूर ठेवायचं आहे, परंतु त्याच्या रडार पासून कितपत बचावले जाणार या कारणास्तव पंचांनी दंडात्मक कारवाई करून टाकली आणि मात्र अवांतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती पकडली. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत. मैदानाच्या आतमध्ये एकीकडे गोलंदाज आहे रक्षण तर फलंदाज पवन कोंडाजी. आता मात्र तंबूच्या आश्रयाला परत. कमान डीजे. क्रिकेटर कैलाशी दांडेकर त्याच्या समवेत धावसंख्या झाली ती 23-23, 3-23. जिंकण्यासाठी 14 चेंडू 13 चेंडू आणि 28 धावांची गरज. 13 चेंडू 28 धावांची गरज. हेमंत ताणे आणि तसेच हेमचंद्र साखरकर हे तिन्ही मान्यवर इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय कोहली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून. फिर से एक बार गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे गेंदबाज सुनील. पहली गेंद यहाँ पर देखना ऑफिशियल अंपायर का डिसीजन क्या होगा. और इस बार डॉट गेंद. ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं है. न्यू बैटर मैदान पर सुनील आए और सुनील बांकर ने पहले मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी ऋतिक, उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करनी थी. पर बचे हुए 12 गेंदे और जीतने के लिए भी 28 रनों की आवश्यकता है. 12 गेंदे 28 रनों की जरूरत. याच दरम्यान मी विनंती करतोय बोडणी मच्छीमार सोसायटीचे चेअरमन सन्माननीय श्री विश्वासजी नाखवा यांना की आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या समवेत जर अंबरची नाखवा परशुराम नाका कोणी असतील तरी त्यांना सुद्धा विनंती आहे की येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे, मुख्य मंचकावर यायचं आहे. आपण आपलं स्वागत आहे या ठिकाणी या मैदानावर. आपण आलात या स्पर्धेसाठी, आमच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल खूप खूप स्वागत. धन्यवाद. तो गेंदबाजी के लिए खुद कप्तान अजय चौलकर. 12 गेंदे 28 रनों की आवश्यकता है. रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए. हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में कोहली चषक चाहिए और ये कोहली प्रीमियर लीग का चषक प्राप्त करना है तो रनों को प्राप्त करना होगा. 12 गेंदे 28 रनों की आवश्यकता है. तो गेंदबाजी की पहली जिम्मेदारी कंधे पर लेकर आते हुए गेंदबाज कप्तान अजय चौलकर.
पहली गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार चकमा देते हुए बैटर परशुराम पाटिल। एक अच्छे खिलाड़ी है परशुराम पाटिल जैसे बल्लेबाज को यहां पर चकमा देते हुए अजय चौलकर। इस बार अच्छा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, ओहो आकाश सुड़को, कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग, लाजवाब फील्डिंग। अगर सर देखा जाए ना तो अजय चौलकर बल्लेबाजी लेफ्टी करते और गेंदबाजी राइटी करते हुए, दोनों एनालिसिस में अपना प्रदर्शन दिखलाते हुए। क्या कहना चाहोगे रोहित जी, अगर इस तरह की बल्लेबाजी और गेंदबाजी होती होगी तो? मुन्ना सर, आपण पाहिलं तर धावसंख्या 10 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता आहे, दोन्हीकडे सामना आहे, बनू शकतात 10 चेंडू मध्ये 27 धावा। यस 10 गेंदों में 27 रन बन सकते, इसके बाद होने वाला मुकाबला इस बार फिर से एक बार अच्छा स्ट्रोक लगाने का प्रयास। पिछले मैच में सुनील बांकर का बल्ला हल्ला बोल कर रहा था और इस मैच में आवश्यकता है डू एंड डाई, करो या मरो। अगर मैच जीते तो जरूर अगली पड़ाव के लिए मुकाबले में कोशिश होगी, अगर हारे तो 365 दिन राह देखनी होगी। ऋतिक जी बघूया, अजय पुन्हा एकदा सज्ज होतोय, 9 चेंडू 26 धावा। यावेळेचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये रनआउटचा चान्स आणि फलंदाज परशुराम पाटील बॅक टू डग आउट। सम्मान्य विश्वास जी नाखवा साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए, बुंडी मच्छीमार सोसाइटी के चेयरमैन सम्मान्य विश्वास जी नाखवा सर यहाँ पर तशरीफ लाते हुए, उनका तहे दिल से स्वागत है, वेलकम है। जिनके माध्यम से हम टीम देख रहे हैं, साई बाबा बुंडी, नागेश सिद्ध संघ कर्णधार और उसी टीम के संघ मालक सम्मान्य विश्वास जी नाखवा सर यहाँ पर तशरीफ लाते हुए। निवाटर मैदान पर चैतन्य हाथने, निवाटर मैदान पर जब आए जीतने के लिए 8 गेंदे 26 रनों की आवश्यकता है, 8 गेंदे 26 रनों की जरूरत, 51 रनों का टारगेट सेट किया है। यहां पर गेंदबाजी को जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज अजय चौलकर कैप्टन गेंदबाजी करते हुए। ओहो, टप्पा गिरने के बाद बल्लेबाज को भी राइज किया और गेंद ने सरप्राइज देते हुए बैटर को यहां पर चकमा देते हुए डॉट गेंद की मोहर। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा, जर्सी नंबर 25। इस बार बड़ा स्ट्रोक, हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर, स्वीपर कवर में फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका और इस 1 रन के साथ अपने टीम के लिए कंजूसी गेंदबाजी करते हुए गेंदबाज अजय चौलकर। एक और बाकी है रोहित जी, 6 गेंदे जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता है। 6 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत। प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष शिवराय 11 थल चालमाला। तर बघूया 6 चेंडू मध्ये 25 धावा कशा प्रकारे 6 चेंडू मधली ही घडामोडी क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय, एकीकडे सुनील बांदकर तर दुसरीकडे चैतन्य हाथने। 6 चेंडू 25 धावा, या एंडनी धावा होऊ शकतात, 4 मोठे फटके येऊ शकतात, परंतु गोलंदाज सुद्धा तितक्या कच्च्या गुरुचा चेला नाही आहे की सहजगत्या ललवे चेंडू देऊन सामना मात्र गमवेल। परंतु ही टक्कर मात्र आज मात्र चांगल्या प्रकारे कोलीवूडच्या सामन्यामध्ये, कोली प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। स्ट्राइक एंड वरती फलंदाज चैतन्य हाथने अनेक सामने त्याने एका हाती फिरवलेत, परंतु आता त्याला ही कारनामा आता मात्र आपल्या संघासाठी डुअर डायची ही मॅच आहे, करो या मरोची स्थितीमध्ये हे करून दाखवावे लागेल। 6 चेंडू 25 चं समीकरण मुन्ना सर।
जरूर यहाँ पर कंपलसरी 6 से 6 गेंदे 25 रनों की आवश्यकता है। एक शानदार मैच। बघूया 6 चेंडू 25 धावा चैतन्य हातनी स्ट्राइक एंड वरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय चौथ्या षटकासाठी प्राचारण केलंय गोलंदाज पहिला चेंडू चैतन्य हातनी मोठा फटका खेळण्याचा मनसुबा होता परंतु मात्र पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंचांनी सांगितले हा मात्र खेळण्यादे मर्यादेमधला चेंडू होता हा मात्र निर्धाव चेंडू इथे मात्र बदललंय समीकरण 5 चेंडू 25 धावा स्वप्नील पोसने मॅन फ्रॉम थेरोंडा बघूया थेरोंड्याचा हा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतोय तलवार क्रीडांगणावरती आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलटी फलंदाज बॅक टू द डगआउट चार चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसिंग असणार आहे अजिंक्य वैद्यांनी सुंदररित्या झेल टिपला हा पोली चेंडू होता परंतु पूल करण्याच्या नादामध्ये मिस टाइम फटका बॅटची वरची एज इनर एज लागली आणि मात्र यष्टिरक्षकाचा सहारा मिळाला उन्नीस रनों की आवश्यकता है। चमत्कार को नमस्कार करना होगा ओम बट स्वा कहना होगा। बघूया पुन्हा एकदा आता मात्र आणखी एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला परत जातोय मित्रांनो आणि मात्र सामना विजयी होतोय प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्ड लक शिवराय 11 थल सालमाला चला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय नो डाऊट ज्याने 47 धावा काढून बाद झाला अजय चौलकर संघाचा कर्णधार अजय चौलकर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय झुंजार खेळी षटकार चौकार